पार्थ जोशी यानं लिहिलेला आनंदी आनंद गडे हले. सकाळचे 9 वाजले होते. राघव आज उशिराच उठला, पण उठल्या उठल्या त्याच्या चेहऱ्यावर आनंद अगदी स्पष्ट दिसत होता. आज सुट्टी म्हणून का हा आनंद? छे छे, आज सुट्टी याचा आनंद तर होताच, पण त्याहून अधिक आनंद होता तो उद्या सुद्धा सुट्टी याचा होता. त्यामुळे स्वारी अगदी खुश होती. मग राघवनं आवरायला सुरुवात केली. ज्या आंघोळीचा त्याला बारमाही कंटाळा, ती आंघोळ सुद्धा त्यानं आज अतिशय आनंदानं केली. मस्त गाणी म्हणत भरपूर वेळ घेऊन आंघोळ केली. खरं आज शाळेला जायची घाई नव्हती ना. आंघोळ करून तो नाश्ता करायला बसला. आईनं तूप साखर पोळी दिली. हा सोप्पा गोड पदार्थ राघवच्या खूप आवडीचा, पण आजच्या साखरेची गोडी मात्र त्याला आणखीनच लागत होती, कारण मनामध्ये सुट्टीच्या आनंदाची गोडी होती ना. खाताना एकीकडे आता दिवसभर काय काय करायचं याचे त्याचे विचार सुरू होते. खाऊन झाल्यावर नेहमीप्रमाणे तो देवघरासमोर जाऊन बसला आणि त्यानं गणपती स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. प्रणम्यम शिरसा देवम, हे असतो अगदी सावकाश आणि मनापासून म्हणत होता. नाहीतर रोज झालेला उशीर आणि त्यात हे स्तोत्र म्हणजे कधी शाळेच्या बसच्या वेगानं आणि बरेचदा मेट्रोच्या वेगानंच तो म्हणायचा. आज जणू काही तो गातो आहे असं वाटावं इतक्या निवांतपणे हे स्तोत्र सुरू होतं. स्तोत्र म्हणताना त्यानं गणपतीकडे पाहिलं तर त्याला आज गणपती सुद्धा अधिक आनंदी दिसत होता. कमाल आहे, आज गणपतीला सुद्धा सुट्टी असेल की काय असा विचार त्याच्या मनात आला आणि त्याचं त्यालाच हसू आलं. गणपती स्तोत्र पूर्ण झालं. मग त्यानं बाप्पाला नमस्कार केला आणि काल काढलेलं चित्र रंगवण्यासाठी त्यानं त्याचं छोटंसं कपाट उघडलं. कपाट उघडताना येणारा दाराचा आवाज त्याला नकोसा वाटायचा, पण आज काही तसं झालं नाही. त्यानं कपाटात पाहिलं आणि मग त्याच्या एकदम लक्षात आलं की अरे च्या, रंगाचे खडू तर संपलेत आणि नवे खडू तर बाबा उद्या आणणार आहेत. मग काही तक्रारीचा सूर न लावता त्यानं कपाट बंद केलं आणि आता काहीतरी वेगळं करायचं ठरवलं. आत्ता मात्र कपाट बंद करताना कपाटाच्या दारानं मात्र पुन्हा तोच सूर लावला. तो मात्र त्याला नकोसा वाटला. आता काय करायचं हे असल्या काही गहन प्रश्नात न अडकता राघव महाराज टुणकन उडी मारून घराबाहेर पडले. 2 दिवस सुट्टी असल्यानं आईनंही त्याला खेळायला जाऊ दिलं. प्रेम, कियांश, हर्ष, अस्मी, समीक्षा सगळ्यांना हाका मारून त्यानं खेळायला बोलवलं. सगळ्यांनीच 5-10 मिनिटात येतो असं सांगितलं. तो वर काय करणार? तो बिल्डिंगच्या मग ग्राउंडवर जाऊन थांबला. बराच वेळ झाला, पण कुणी आलंच नाही. काय हे वेळ असाच चाललाय, आपण काहीच करत नाहीये, खेळतही नाहीये, नुसते उभे. या भावनेनं मात्र त्याचा आनंद मावळत होता. त्याला करमत नव्हतं. चेहरा पाडून तो उभा होता. समोरून जाणाऱ्या ओळखीच्या आजीने त्याच्याकडे पाहून स्मित केलं. त्याला प्रतिसाद म्हणून त्यानंही स्मित केलं. त्या आजी पुढे निघून गेल्या, पण फक्त स्मित करूनही त्याला छान वाटत होतं आणि याचं त्याला आश्चर्य वाटलं. भारी ना, नुसतं स्मित केलं किंवा हसलं तरी छान वाटतं आपल्याला. तो हे सगळं स्वतःशीच बोलत होता आणि मग त्याला एकदम आठवलं, अजयचे आजोबा रोज हास्य क्लबला जातात आणि तिथे सगळेजण खळखळून हसतात. तिथून येताना आजोबा खूप खुश दिसतात रोज. म्हणजे आपणही हसलं की छान वाटतं आपल्याला. म्हणजेच आपण छान हसायला हवं. आपल्याला हा शोध लागल्यानं राघव अगदी आनंदून गेला. त्याची आनंदाची कळी पुन्हा उमलली. इतक्यात त्याला एक कुत्र्याचं पिल्लू दिसलं. छोटंसं पण गुबगुबीत, केसाळ, पांढरं शुभ्र पिल्लू बघून राघवला भारी वाटलं. त्यानं मग पिल्लाकडे बघूनही स्मित केलं. तो त्याच्या जवळ गेला आणि हात लावणार, पण त्याला जरा भीती वाटली. पिल्लाची आई भुंकत आली तर, कुणी रागावलं तर, एक ना अनेक प्रश्न. पण राघवनं त्या पिल्लाच्या काळ्या ओल्या डोळ्यात पाहिलं आणि मग कुठलाच विचार न करता त्यानं त्या पिल्लाला हात लावला. पिल्लाच्या एकदम मऊ पाठीवर राघवचा उबदार हात फिरत होता. कुत्र्याचं पिल्लू आणि राघव दोघं खूप खुश झाले. राघवनं त्याला उचलून घेतलं आणि या नव्या बालमित्राशी तो बोलू खेळू लागला. यात एक एक करत त्याचे जुने मित्रही जमले. मग काय, खेळ कोणता खेळायचा हा प्रश्नच नव्हता. सगळे मिळून या पिल्लाशी खेळत होते. टॉम असं त्याचं त्याने नावही ठेवलं. त्याला पाणी देऊन मुलं पाणी प्यायला गेली, तेवढ्यात मात्र तो कुठे गायब झाला कोणाला कळलंच नाही. त्याच्या मागे फिरून पळून मुलं तशी दमली होती, पण नव्या मित्राशी खेळून ती आनंदीही होती. आनंद आला की उत्साहाला आमंत्रण द्यायलाच लागत नाही ना, तो तर येतोच.
प्रेमची बॅटिंग सुरू होती. तो लगेच आऊट झाला. आता राघवची बॅटिंग सुरू झाली. तो जरा दमलेला होता, पण पहिली 6 मारल्यावर त्याचा उत्साह दुणावला. मग ऐकतो कोणाचं, थोड्या वेळात 4 मारली. अजूनच उत्साह वाढला. त्याच उत्साहात पुढे तो जोरदार 6 काय ते मारायला गेला आणि आऊट झाला. अरे रे रे रे. पण छान दमदार खेळण्याचा मात्र त्याला आनंद होताच. थोड्या वेळानं सूर्य अगदी मी म्हणत होता. उन्हं वाढली तशी मुलांना त्यांच्या आयांच्या हाका येऊ लागल्या. मग मुलं आपापल्या घरी पांगली. खेळून घामेजलेला राघव घरी आला आणि थंडगार पाण्यानं त्यानं हातपाय धुतले. 10 मिनिटांनी आईनं जेवायला वाढलं. आई आणि तो एकत्र जेवायला बसले. आज काय खेळलात? आईच्या या एकाच प्रश्नानं राघव खुलून आला. भरभरून बोलत होता. टॉम, त्याच्याशी खेळणं, मग क्रिकेट, 6 सगळं तो सांगत होता. सांगता सांगता आज त्यानं चक्क मेथीची भाजी संपवली होती याचाच आईला आनंद झाला. आईशी बोलत असताना मध्येच आपण आज मेथी खातोय याची त्यालाही जाणीव झाली, पण याबद्दल त्याला फार वेगळं वाटलं नाही बरं का आज. जेवण झाल्यानंतर आई झोपायला गेली. आईच्या धाकामुळे मोबाईल बघायची काही सोय नव्हती, पण मग राघवने टीव्ही लावला आणि टॉम अँड जेरी पाहत बसला. पण राहून राहून त्याला त्याच्या टॉमची म्हणजे त्या कुत्र्याच्या पिल्लाची आठवण येत होती. 1 तास उलटून गेला आणि राघव आपणहून अभ्यासाला बसला. त्याला आठवलं की गृहपाठ पूर्ण करायचा आहे आणि तो जर का आज झाला तर उद्या अभ्यासच नाही. मग त्यानं वही काढली आणि गणित सोडवायला घेतलं. नेहमीप्रमाणेच गणित काही सुटता सुटेना, पण आज न कंटाळता तो प्रयत्न करत राहिला. बराच वेळ झाला तरी ते गणित काही राघवकडून उत्तराची वाटच बघत होतं. त्याला आता मात्र खूप कंटाळा आला होता. तो जागेवरून उठला आणि खिडकीतून बाहेर बघत बसला. निरभ्र आकाश, अधूनमधून घोळक्यानं उडणारे पक्षी, भरपूर कबुतरं, त्यांचं ते एकसारखं दिसणं हे तो सगळं पाहत होता. कुंडीतल्या तुळशीच्या मंजिरीकडे तो निरखून बघत होता. तुळशीचा मंद वास येत होता. गुलाबाचे काटे, गुलाबाची आणि जास्वंदीची पानं आणि त्यांचा पोत बघताना त्याला खूप छान वाटत होतं. खरं तर कुंडीतला हा हिरवा रंग किती लहान होता, पण तो पाहताना त्याला परवा वर्गात शिकवलेली बालकवींची कविता आठवली. हिरवे हिरवे गार गालेचे हरित तृणांच्या मखमालीचे. ही कविता आपण जरी ठरवून पाठ केली नसली तरी या ओळी आपल्या लक्षात राहिल्याचं त्यालाच कौतुक वाटलं. जरा वेळानं पुन्हा त्यानं ते गणित सोडवायला घेतलं आणि गंमत म्हणजे यावेळी पहिल्या प्रयत्नात 6 म्हणजेच गणित सुटलं. संध्याकाळी पुन्हा खेळणं झालं. सुट्टीचा एक दिवस संपला होता. राघव रात्री झोपला असताना त्याला एकदम जाग आली. खूप घाबरलेला होता, पण डोळे उघडले तेव्हा त्याच्या लक्षात आलं की अरे च्या, पण स्वप्न बघत होतो. त्यानं बाजूला झोपलेल्या आपल्या आईबाबांकडे पाहिलं आणि त्याला शांत वाटलं. आपल्यासाठी आपले आईबाबा आपल्या जवळ आहेत हे एकच कारण त्याला आनंदासाठी पुरेसं होतं. तो आनंदानं पुन्हा झोपी गेला. खिडकीतून पहाटेचा पहिला सूर्यकिरण त्याच्या गालावर आला तेव्हा सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर स्मित अगदी तसंच होतं. सुट्टीचा दुसरा दिवस उगवला. बाहेर प्रसन्न चिवचिवाट ऐकू येत होता. जणू काही सगळ्या चिमण्यांच्या छोट्या छोट्या चोचींवर निसर्गातल्या मोठ्या आनंदाचं किलबिल गाणं होतं. आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे.